श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 17 मे रविवारपासून अधिक मासाची सुरुवात झालेली आहे. पावन आणि पवित्र असा अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना, ज्याला आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखत असतो, तर तो सुरू झालेला आहे. आणि येत्या 27 मेला बुधवारच्या दिवशी या अधिक मासामधील पहिली कमला एकादशी असणार आहे. ही एकादशी पद्मिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जात असते. ही एकादशी 3 वर्षातून फक्त एकदाच येत असते, म्हणून या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष असं महत्त्व दिलं जात असतं. हा संपूर्ण महिना जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे. हा महिना भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जात असतो. या महिन्यामध्ये बघा, अनेक जी महत्त्वाची कामं आहेत तर ती केली जात असतात. या महिन्यामध्ये अनेक कामं वर्ज देखील केली जात असतात. या महिन्यामध्ये कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही. फक्त हा महिना देवदर्शन किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं, दानधर्म करणं, त्यासोबतच जप नामस्मरण यासाठी ओळखला जात असतो किंवा महत्त्वाचा मानला जात असतो. आणि या महिन्यातील बघा, कमला एकादशी ही 27 मेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे. यामुळं या बुधवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. कारण की ही कमला एकादशी बघा, पद्मिनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखली जात असते. आणि ही एकादशी फक्त 3 वर्षातून एकदाच येत असते. म्हणून आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. या महिन्यामध्ये आपण संपूर्ण महिना जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढी पण होईल त्यांची सेवा उपासनाही करायची असते आणि त्याचं अधिकाधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला 33 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, दीपदान कसं करावं, दीपदानाचं महत्त्व काय, आणि हे जर दीपदान केलं तर आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे तर नक्कीच प्राप्त होतील. पण संपूर्ण अधिक महिन्यात आपण केलेल्या सेवेचं उपायाचं फळ आपल्याला प्राप्त होईल. आपण हा जो महिना आहे तर तो संपूर्णपणे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित करत असतो. त्यांची सेवा उपासना करत असतो. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणी संकल्पयुक्त व्रत करत असतं आणि हे व्रत केल्याचं फळ देखील त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. म्हणूनच आपल्याला हा 33 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. या अधिक महिन्यामध्ये बघा, लेक आणि जावयाला जो मानपान आहे तर तो दिला जात असतो. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या स्वरूप समजून लेक आणि जावयाला 33च्या संख्येमध्ये दान दिलं जात असतं. तर हे दान जे आहे तर ते अधिक महिन्यामध्ये देण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला हा 33 दिव्यांचा अत्यंत प्रभावी उपाय या कमला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये बघा, बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावरती स्वच्छ पाण्यानं किंवा गंगाजलानं अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा अगदी संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी येण्याची जी वेळ असते, घरामध्ये दिवे लावण्याची जी वेळ असते, तर त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केला तरीही चालणार आहे. फक्त आपल्याला 12:30 ते 2:30 म्हणजेच 2:50 या कालावधीमध्ये हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा नाही. यापूर्वी करायचा आहे किंवा ही वेळ जी आहे तर ती निघून गेल्यानंतर करायचं आहे. तर यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घेतल्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आपल्याला मीठ हे अजिबात टाकायचं नाही.
आता हे पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतरनं आपल्याला त्याचे छोटे छोटे 33 दिवे जे आहेत तर ते दिवे तयार करून घ्यायचे आहेत. कारण की या अधिक महिन्यामध्ये 33 या अंकाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे. त्यामुळं आपल्याला 33 दिवे तयार करून घ्यायचे आहेत. 33 दिवे तयार करून घेतल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. एक एक चमचाभर तूप आपल्याला या 33 दिव्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी जरी बनवले तरी चालतील. 11, 21 अशा संख्येमध्ये जरी बनवले तरीही चालतील, पण प्रयत्न करा 33च दिवे बनवण्याचा. आता या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालून घेतल्यानंतरनं त्या 33 दिव्यांमध्ये आपल्याला 33 कापसाच्या वाती ज्या आहेत तर त्या घालून घ्यायच्या आहेत. आता या वाती या सर्व दिव्यांमध्ये घालून घेतल्यानंतर हे सर्व दिवे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. ताटामध्ये काढून घेतल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरामधील दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. आता सकाळी आपण भगवान श्री हरिविष्णूंची तर विधिवत पूजा केलेलीच आहे. त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, नैवेद्य हा जो आहे तर तो अर्पण केलेलाच असणार आहे. संध्याकाळी फक्त आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. हे दिवे आपल्याला आपल्या पाटावरती देवघरासमोर ठेवायचे आहेत, ताटातील दिवे, आणि ते ठेवल्यानंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि नंतरनं या 33 दिव्यांनी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना ओवाळून घ्यायचं आहे, माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे, आपल्या घरातील सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला तिथंच बसून विष्णू सहस्रनामाचं जे पठण आहे तर ते करायचं आहे किंवा मग 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतरनं त्या 33 दिव्यामधील 2 दिवे आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतरनं आपल्या घरातील जी उत्तर दिशा आहे भगवान कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांची, तर त्या ठिकाणी एक त्यातील दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतरनं आपल्या स्वयंपाकघर जे आहे, गॅस शेगडी आहे, तर तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. कारण की अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो आणि म्हणून आपल्याला अन्नपूर्णा देवी साठी तिथे आपल्या किचनमध्ये म्हणजेच आपल्या किचन ओट्यावरती एक दिवा ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे 4 दिवे ठेवायचे आहेत. त्यानंतरनं राहिलेले हे सर्व दिवे घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ गेल्यानंतरनं आपल्याला तुळशीला देखील या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतरनं हे दिवे तुळशीजवळ उत्तर दिशेला, उत्तर जी दिशा असणार आहे तर त्या बाजूला ठेवायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हे 33 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता ज्यांना पण मंदिरामध्ये जाणं शक्य आहे तर अशांनी हे 33 दिवे मंदिरामध्ये जाऊन ठेवले तरीही चालणार आहेत किंवा तीर्थक्षेत्री म्हणजेच ज्यांच्या घराजवळ किंवा आसपास बघा पवित्र अशी नदी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही हे दीपदान केलं तरीही चालणार आहे. कारण की या महिन्यामध्ये दीपदान करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला हे दीपदान या अधिक महिन्यामध्ये करायचं असतं. आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण असं 33 दिव्यांचं दीपदान केलं तर त्याचं अधिकाधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं. 33 दिवे म्हणजे 33 कोटी देवी देवतांचे स्वरूप मानले जात असतं आणि हे दिवे आपण नदीकाठीसुद्धा प्रज्वलित करू शकतो. आता ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी तुळशीजवळ प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतरनं आपल्याला दुसऱ्या दिवशी हे दिवे विझल्यानंतरनं या सर्व दिव्यांमधील वाती ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत आणि या कणकेच्या दिव्यांचा एक गोळा तयार करायचा आहे दुसऱ्या दिवशी आणि नंतरनं हा जो गोळा जो असणार आहे तर तो आपल्याला गाईलाच खाऊ घालायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे 33 दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते या कमला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. याचं 100% तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे. आता
हे दीपदान केल्यानंतरनं बघा, तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्री जर जाणार असाल तर तुम्ही एखाद्या धातूचा दिवा घेऊन असा एक दिवा तेथील तीर्थक्षेत्रीसुद्धा प्रज्वलित केला किंवा दान केला तरीही चालणार आहे. किंवा तुमच्या मंदिरामध्ये जर तुम्हाला जाऊन गावातील किंवा ग्रामदैवत असेल तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही हे दीपदान करू शकता. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.